समजतो काय माणूस हा स्वतःला? मेघना आज हद्द झालेली. अरे कंपनी कोणाची आहे? हा माणूस माझ्या स्टाफ समोर माझ्यावरती आरोप करतो चोरीचा आणि फ्रॉड केल्याचे. दिवाकर काय झालंय? कोण? नाही आता ह्या माणसाला संपवेल ना तेव्हाच मी शांत होईल. दिवाकर हळू, आपण ऑफिस मध्ये आहोत. काय बोलताय तुम्ही हे? आणि मला सांगा, कोणी आरोप केले तुमच्यावर? दुसरं कोण? मिस्टर गोवर्धन प्रभू. स्वतःला प्रभू रामचंद्राचा अवतार समजतो. सगळ्या जगाला अक्कल शिकवत असतो. आज हा माणूस माझ्या स्टाफ समोर माझ्यावरती आरोप करतो, माझा अपमान करतो. नाही मेघना, ह्या माणसाला आता संपवण्याची वेळ आलेली आहे. अक्कल घडवण्याची वेळ आलेली आहे. दिवाकर हे बघा, हे सगळं एक दिवस होणारच होतं. पण मला सांगा, त्यांनी तुमचा एवढा अपमान केला आणि तुम्ही काहीच बोलला नाही? तेच कळत नाही ना मला. कसा शांत राहिलो मी? का ऐकून घेतलं? दिवाकर हे बघा, तुम्ही थोडं शांत व्हा. आपण काहीतरी विचार करूया. मला माफ करा, माझी चूक नाही आई शपथ. काय झालं? आईला तू होय? मग तुम्हाला कोण वाटले? मला वाटलं तो एसीपी जयंत. सगळी नशा उतरली यार. तो असाच मागून येऊन कुठूनही थाप मारतो. मी काय म्हणते, हिजरा आज एकदम खुशीत दिसतंय. डोलत. मग आज एका मस्त बिअर बार मध्ये गेलो. मस्त चिकन आणली आणि सॉलिड. कळते ते आलंय ध्यानात आपल्या. बँकेवर दरोडा टाकलं की काय? दरोडा कशाला? आपलं बँक ऑफ सागर सरदेसाई आहे ना, त्या खात्यातून काढले. अच्छा. मग सागर बाबांची भेट झालेली दिसते. मग आता 4 दिवस फुल धमाल. क्या बात आहे. हिजरा एक खरं सांगू का? नाही म्हणजे काय, ही अशी 4 दिवस मजा आणि 4 दिवस सजा किती दिवस चालणार आहे? किती दिवस चालणार? मी सांगू का, त्या सागर बाबाला ना त्या एसीपी जयंतचा धाक घाला आणि मोठा डल्ला मारा. बरोबर बोललास तू. त्या सागरला असा कापतो ना, बघतच राहशील तू. जे झालं ते झालं, पण असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडणं हे कंपनीच्या दृष्टीने हिताचं नाही. मला वाटतं तू मला माझ्या जबाबदारीतनं मुक्त कर. मला सुखानं माझं आयुष्य जगू दे. काका, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहिती आहे की तुम्हाला खूप मनस्ताप झालाय, पण प्लीज तुम्ही कंपनी सोडून जाण्याचा विचार करू नका. आम्हाला खूप गरज आहे तुमची. काका प्लीज. तू म्हणतोस तुम्ही राहीन सुद्धा, पण दिवाकरचं हे उद्दाम वागणं त्याला एक दिवस फार महागात पडेल. मी तुला आत्ताच सांगून ठेवतो. मला एक कळलं नाही, हा दिवाकर इतक्या थरापर्यंत पोहोचलाच कसा? अरे लढायचं होतं तर माझ्याशी लढायचं ना, आमने सामने. माझ्या मुलीच्या आडून माझ्यावर वार करतो. बिहाडले कसा?
पण काका, दिवाकर काकाच्या मनातलं कारण काही वेगळंच असणार. त्याला फक्त तुमच्यावर राग काढायचा होता, म्हणूनच त्याने हे सगळं केलं असणार. नाही, पण जे झालं ना ते चांगलंच झालं. या निमित्ताने दिवाकर काकाचे सगळे गैरव्यवहार संपूर्ण स्टाफ समोर उघडे झाले. आता तरी तो गप्पा बसेल असं वाटतंय. सागर, तुझ्या दिवाकर काकाला मी चांगला ओळखतो. तो स्वतःचा मार्ग बदलेल असं मला नाही वाटत. हा, यापुढे या गोष्टी त्याला सोप्या जाणार नाहीत, एवढं नक्की. लेव, या सगळ्या गडबडीत तुला एक विचारायचं राहील. मुक्ताने तुला विचारायला सांगितलंय, तू आज संध्याकाळी घरी येणारस का? नाही काका, आज खूप काम आहेत मला. मी संध्याकाळी फोन करेन तिला. सागर, तुला एक विचार. काय? तू आणि मुक्ता दोघं सुखी आहात ना? गोवर्धन काका, मुक्ता तुमची मुलगी आहे आणि माझी बायको आहे. खरंच मी खूप लकी आहे. आमच्यात सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही हवं तर विचारा मुक्ताला. खरंच. नाही, हे बघ, मी तुला विचारलं म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. काय सागर, मी मुक्ताचा आई बाप दोन्ही आहे, त्यामुळे तिची जास्तीच काळजी वाटते मला. काका, तुम्ही इतकी वर्ष मुक्ताला सांभाळलं. तुम्ही आता तिची काळजी करू नका. मी आहे ना. काय रे, पाव किलो? अरे पेंटिंगचं काम केव्हा होणार? हा मग कॉन्ट्रॅक्ट केलं तेव्हा 50% मागितले, दिले ना? काय आठवड्यात 3 दिवसात काम झालं पाहिजे, नाही तर तुझं थोबाड येऊन रंगवीन. हा, तर ठेव. नमस्कार साहेब. काय कोणाला दम देत होतास? नाही, काय नाही, हे आपले जरा ऑफिसचं पेंटिंगचं काम शिल्लक आहे ना, ते म्हटलं पटकन होऊन जाऊ दे, तर आपल्या भाषेत जरा समजावलं. ते काय नाही, ते मरू दे. सुरेश मेनन येऊन गेला. तो म्हणत होता काहीतरी गडकरीच्या कारखान्यात संपाचा बार ठासून भरलाय. ते काहीतरी मागण्या मागितल्या आहेत, त्या बघा. बोनस चौपट, हॉलिडे अलाउन्स दुप्पट, कॅज्युअल लिव्ह दुप्पट. शाबास. गडकरीने मान्य केलं ना, तर त्याचं दिवाळं निघेल, दिवाळं. आणि मान्य नाही केलं ना, तर संप अटळ आहे. व्हेरी गुड. म्हणजे साहेब, आपण गडकरीला अडकवला. आता राहिला इन्स्पेक्टर जाधव. त्याच्यासाठी पण आपल्याकडे असा एक गेम आहे, तो आपण खेळू. म्हणजे मग त्याचं पॅकेट मोडलं पाहिजे, द्यायची भीक मागत लाळ घोटत तुमच्या समोर यायला पाहिजे. नाही, घाई नको का, घाई नको. राहिलं त्या संपामुळे तो गडकरी सावध झाला असेलच. हा संप कोणी केला, का केला, हे शोधून काढेलच तो. तोपर्यंत ना आपण त्याच्यावर नजर ठेवूया. आणि जेव्हा तो गाफील दिसेल ना, तेव्हा फासावळूया. बस. जगात
झकास. तुमच्या मनात आलंय ना म्हणजे मग साईच्या मनात बी तेच असेल. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. चल मुक्ते, झाली का तयारी तुझी? का कुठे जातोय आपण? अगं असं काय करतेस? बाजारात जायचंय ना आपल्याला. यादी तरी केलीयस का? नाही ग, विसरले मी. काय चाललंय काय तुझं? सकाळपासून बघते तुझं घरात लक्षच नाहीये. काय झालंय ग? ए आत्या, मला ना तुला एक विचारायचंय. तू ये इथे बस. मला सांग, माणसं लग्न कशासाठी करतात? अगं बाई, कसला प्रश्न? अगं तुझ्या लग्नातल्या जेवणाची चव सुद्धा लोक अजून विसरले नसतील तोपर्यंत कसला प्रश्न विचारतेस? आत्या, तू उगाच भलताच अर्थ काढतेस. माझ्या मनात एवढंच आलं की लग्नाआधीचा काळ किती मस्त असतो ना. प्रेमात पडणं, प्रेमात असणं सगळं खूप रोमॅन्टिक असतं. आणि लग्नानंतर सगळा रोमॅन्सच संपतो. हो का? असेल बाई, मला काही कळत नाही, अनुभव नाही ना मला. अगं पण तू कल्पना तर करू शकतेस की नाही? ए आता बघ, लग्नाआधी माझ्यावर कसलीही जबाबदारी नव्हती, न घराची न कसली. अभ्यास करायचा, अगं पण तो माझ्या आवडीचा होता. अभ्यास झाला ना की सागरच्या फोनची वाट बघायची. आमच्या रोजच्या संध्याकाळच्या भेटी, आणि भेट जर नाही झाली तर मनात लागणारी हुरहुर. पप्पांकडनं, तुझ्याकडनं खूप लाड करून घ्यायचे. हे सगळं ना एखाद्या फेरी टेल सारखं होतं. आणि आता 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 सतत मनात भीती, पोटात टेन्शन आणि इन जनरलच डोक्यातले कन्फ्युजन्स. ए वेडे, अगं लग्न हा कुठच्याही व्यक्तीच्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा असतो. तो ओलांडल्यानंतर या सगळ्या गोष्टी होणारच ना ग. आत्या, आपण अण्णांना भेटायला जाऊया. हे असले मनात विचार आले ना की मला असं वाटतं त्यांना विचारूया. तुझ्या मनात येत आहे ना? खरंच जाऊन ये. मी शालिनी वहिनींना फोन करते, तुम्ही जाऊन या दोघे. हं, चला आता बाजारात जायचंय ना. चल. हा मा, मीच बोलते गायत्री. हा बोला, कशा आहात? काही नाही, आज तुमच्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या म्हणून फोन केला. मा, खरं तर सध्या मी खूप ठीक नाहीये. माझी फार घुसमट होती हो इथे. का बरं? घर तुमचंच आहे, मुलं माणसं तुमचीच आहेत. मा, फक्त घरातल्या 4 भिंतींमध्ये उब मिळत असती तर किती बरं झालं असतं. सध्या इथे आमच्या या घरात कुणालाच वेळ नाहीये माझ्यासाठी. प्रत्येक जण आपापल्या कामात, आपापल्या व्यापात असतं. 4 शब्दही कुणाला बोलायला वेळ नाहीये. गायत्री, मुलं मोठी झाली की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात अशी ही एक वेळ येतेच. फार फार रिकामं वाटतं अशा वेळेला. मग अशा वेळेला आपण स्वतःचा काहीतरी नवीन उद्योग सुरू करायला हवा, नवीन काहीतरी छंद जोडून घ्यायला हवा, काहीतरी नवीन शिकायला हवं. नाही मा, या इथे फक्त मुलं मोठी झाली आहेत हा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की आमच्या दोघांमध्ये काही संवादच नाहीये आणि तो काही घडून येईल अशी. गायत्री, चूक तुमची झालेली आहे आणि ती तुम्हीच निस्तरायची. थोडा वेळ लागेल पण काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. हां, अच्छा.
बोला शालिनीताई, आज कसं काय येणं केलं? अण्णा, बरेच दिवसापासून ठरवत होते नवीन जोडप्याला घेऊन तुम्हाला भेटायला यायचं म्हणून. पण लग्नानंतर हे दोघं जण गोव्याला फिरायला गेले आणि आल्यापासून सागर इतका बिझी आहे ना. अहो, काही हरकत नाही. मी मुक्ताची चौकशी केली, तिला आशीर्वाद दिले, तर ते सागरपर्यंत पोहोचतीलच. नवरा बायको झाल्यानंतर एकट्याचं असं काही उरत नाही. अण्णा, मी संसारात पडले तरी अजून तशी रमले नाहीये. काय होतं ना, नवशिकेपणामुळे माझ्याकडून खूप चुका होतात. पत्नी, गृहिणी, सगळ्या नवीन नात्यांची जबाबदारीही येते ना. ती मला पेलता येईल की नाही अशी काळजी वाटत राहते. कुठलीही नवीन जबाबदारी स्वीकारताना भीती वाटते, काळजी वाटते, स्वाभाविकच आहे ते. फक्त अशा वेळी आपण आपलं काम चोख करत राहणं हा एकच मार्ग आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन पोहोचवेल. फक्त त्या मार्गावर चालताना ईश्वरावर विश्वास हवा. एक साधी सोपी गोष्ट सांगतो. मुक्ता आणि सागरला घेऊन तुम्ही तुमच्या कुलदैवताचं दर्शन घेऊन या आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचंही दर्शन घ्या. जमेल? अहो, न जमण्यासारखं काय आहे? मी आजच सागरला सांगते. या कामगारांच्या मागण्या बघितल्यास तू? हो ना सर, या ब्लॉक मध्ये राहणाऱ्या लोकांना महालांमध्ये राहायचंय. हे स्कूटर चालवणारे लोक मर्सिडीज घ्यायची ऐपत हवी यांना. कमाल आहे. आज इतकी वर्ष कंपनी चालवतोय मी. कामगार खुश राहावेत म्हणून त्यांना हवं ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत. अरे म्हणून तर आतापर्यंत स्ट्राईक झाला नाही कधी. पण मग आताच काय होतंय? कामगारांमध्ये एवढा असंतोष काय? सर, मी म्हटलं त्याप्रमाणे आपली जी माणसं आहेत कामगारांमध्ये त्यांच्याशी बोललो मी, आणि असं लक्षात आलंय कामगार दुसरी युनियन शोधायला गेले नव्हते. इनफॅक्ट बाहेरच्या युनियननी कामगारांना गाठून त्यांच्याशी बोलून त्यांना भडकवलंय. तो संशय मलाही आहेच, पण या मागचा खरा सूत्रधार कोण आहे ते आता कळायला हवं. तरच प्लॅन ऑफ ऍक्शन काय ते ठरवता येईल. हॅलो साहेब, जाधव बोलतोय. बोला जाधव साहेब. माझ्या खबऱ्याने पक्की खबर आणली आहे साहेब. तुमच्या कंपनीमधल्या स्ट्राईकचा खरा सूत्रधार कोण आहे ते आपल्याला कळलंय. कम ऑन, स्पीक अप नाव. कोण आहे? साहेब, युनियन लीडर सुरेश मेनन हा फक्त बोलका बावला आहे. त्याचा बोलवता धनी आहे कांता सेठ, आणि कांता सेठच्या मागे उभा आहे विनायक रणदिवे. मला वाटलं होतंच. आता सोडत नाही मी त्याला. सोबतीला आपण आहोतच साहेब. जरा नीट विचार करतो आणि कळवतो काय करायचं ते. ठीक आहे.
काय झालं सर? ज्याची भीती होती तेच झालं आशिष. म्हणजे आपल्या कंपनीतल्या स्ट्राईकचा खरा सूत्रधार कोण आहे माहितीये? विनायक रणदिवे, तुझा बाप. काय?